धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे। आता या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यातून कोणाला लीड भेटणार, या 6 तालुक्यामध्ये कोणाचं पारडं जड आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामधील समाविष्ट असणारा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोघांची ताकद आहे। औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे अभिमन्यू पवार आहेत, तर बसवराज पाटील पूर्वी श्रमीचे काँग्रेसचे नेते ज्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे। औसा मतदारसंघातील स्थानिक राजकारणाचा विचार केला तर या मतदारसंघामधून अर्चनाताई पाटील यांना लीड जाताना दिसत आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव विधानसभा। धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आहेत। या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे या मतदारसंघातून स्थानिक राजकारणाचा जर विचार केला तर ओमराजे निंबाळकर यांना लीड भेटेल असं वाटतंय। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट पुढचा मतदारसंघ आहे भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे शिंदे गटाचे तानाजी सावंत हे आहेत, तर याच मतदारसंघामध्ये ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोठे यांची देखील ताकद खूप मोठी आहे। स्थानिक राजकारणाचा विचार केला तर या मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकर यांनाच लीड भेटेल अशी शक्यता आहे। धाराशिव लोकसभामधील समाविष्ट पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोघांचीही ताकद आहे। या मतदारसंघातून विद्यमान आमदार हे स्वतः राणा पाटील हे आहेत, त्यामुळे येथूनही अर्चनाताई पाटील यांनाच लीड भेटेल अशी शक्यता आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उमरगा विधानसभा मतदारसंघ आणि येथील विद्यमान आमदार आहेत ज्ञानराज चौगुले। याही ठिकाणाहून अर्चनाताई पाटील यांनाच लीड भेटेल अशी शक्यता आहे। आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ। बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजेंद्र राऊत व दिलीप सोपल या दोन्ही गटाची ताकद आहे। स्थानिक राजकारणाचा विचार केला तर यावेळेस बार्शीमधून ओमराजे निंबाळकर यांना लीड भेटेल अशी शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोण होईल धाराशिवचा खासदार हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।